मित्रांनो, गोष्ट आहे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेची. भाजप सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आणि युतीचे सरकार येणार असे सर्वांना वाटू लागले. मात्र फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात शिवसेनेला दुर्लक्षित केल्याचा फटका भाजपला बसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याचा अचूक फायदा घेत शिवसेनेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचे ठरवले. मात्र यासाठी काँग्रेसची सुद्धा मदत हवी होती. ही भूमिका शरद पवार यांनी बजावत काँग्रेसला सुद्धा आपल्या बाजूने वळवले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत भाजपला सत्तेतून बाहेर केले. अधूनमधून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार अशी चर्चा येत होत्या. मात्र उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सरकार सुरळीत चालू असताना एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा अधूनमधून येत होत्या. या नाराजीचा अचूक फायदा त्यावेळी भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडाला भाजपचे पूर्ण समर्थन होते. बंड यशस्वी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे आता भाजपच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा रंगू लागली. सरकार चालवत असताना देवेंद्र फडणवीस यांचा सरकारमधील प्रभाव दिसून येत होता. मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी सरकारच्या निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव जाणवत सभागृहात विरोधकांना अंगावर घेताना दिसून येत होता. फडणवीस आक्रमकपणे सामोरे जात होते. यात मात्र एकनाथ शिंदे शांत आणि मवाळ भूमिकेत होते. मात्र शिंदे यांनी सरकारमधील आपला वचक कायम ठेवला. बंडामधील सामील आमदार परत फुटतील की काय अशी भीती असताना शिंदे यांनी आमदारांना सांभाळून ठेवले. दुसरीकडे शिंदे यांच्या बंडामुळे जनतेत प्रचंड नाराजी होती. सरकार जरी योग्य काम करत असले तरी सुद्धा जनतेला ही बंडखोरी आवडली नव्हती आणि याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीला दिसून आला आणि महाविकास आघाडीला जोरदार यश मिळाले. मात्र शिंदे सेनेला सुद्धा समाधानकारक यश मिळवता आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या. आधीच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला चांगले यश मिळाले असताना महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार अशी चर्चा रंगू लागली. राज्यातील अनेक नेते महायुती सोडून महाविकास आघाडीमध्ये सामील होत होते. मात्र निवडणूक निकालात महायुतीला जोरदार यश मिळाले. एकनाथ शिंदे यांचे 10 आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत अशी चर्चा असताना विधानसभेला 57 आमदार निवडून आले. मात्र सत्तेतील वाटाघाटीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्रीपद भाजपने मिळवले. परत एकनाथ शिंदे बॅकफुटवर गेले. मात्र एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील आपली पकड मजबूत ठेवली. मधल्या काळात नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका झाल्या. सत्तेतील पक्षच एकमेकांवर टीका करू लागले. ठाण्यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. निवडणुकीतील वातावरण बघता निकालानंतर महायुतीमधून शिवसेना बाहेर पडते की काय असे वाटत होते. मात्र तसे झाले नाहीत. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेला समाधानकारक यश मिळवता आले. त्या तुलनेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला कमी यश मिळाले. शिंदे सेनेला आता संपणार या अफवांना झालेल्या या सर्व निवडणुका निकालातून मूठमाती मिळाली. शिंदेच्या या यशामुळे सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला साईडलाईन करता आले. भाजपने सत्तेत असलेल्या आपल्या मित्रपक्षांना संपवल्याच्या चर्चा अनेक राज्यात ऐकल्या. मात्र एकनाथ शिंदे याला अजून तरी अपवाद ठरले. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकनाथ शिंदे सगळ्यांना पुरून उरले. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.